अस्तित्व देवाचे. मी नंदा फडणीस कुलकर्णी, वय वर्ष 56. वकिलीचा अभ्यास आणि काही वर्ष प्रॅक्टिसही माझी झालेली आहे. काही कारणाने ते आता बंद पडलं आहे. लहानपणापासूनच मी देवधार्मिक आहे, पण तरीही मी कोणत्याच देवी देवतांना पूर्णपणे समर्पित झालेली नव्हती. पण तरीही कोल्हापूरची अंबाबाई, गणपती बाप्पा आणि जेजुरीचे खंडोबा यांच्यावर माझी अतूट श्रद्धा होती, नव्हे तर आहेच, आणि ती पुढेही कायम राहील. खरं तर आपल्यामध्ये एवढा देवधार्मिकपणा लहानपणापासूनच यायला आपले आईवडील कारणीभूत असतात. माझे आईवडील दोघेही जण खूपच देवधार्मिक होते आणि म्हणूनच आम्ही इतक्या लहान वयापासूनच देवधार्मिक निघालो. ज्या वयात मुलांना देवधर्म माहीतही नसतो, त्या वयात आम्ही देवाच्या अस्तित्व सिद्ध करण्यासाठी डिबेट करत होतो. मला आजही आठवतोय आमचा तो जेजुरी ते कोल्हापूरचा प्रवास. मी साधारण 8वीत असेल त्यावेळेला, म्हणजेच कदाचित 1985ची ही गोष्ट असेल. आम्ही जेजुरीचे दर्शन घेऊन कोल्हापूरला निघालो होतो. ट्रेनने आमचा प्रवास होता. बाबा रेल्वेचेच कर्मचारी असल्यामुळे आम्हाला रिझर्वेशन नसले तरी कोणत्याही बोगीत आम्ही जाऊ शकत असायचो. तेव्हाही आम्ही असेच AC कंपार्टमेंटमध्ये चढलो. दुपारची वेळ असल्यामुळे बाहेर जरी खूप गरमी होती तरी मात्र आतमध्ये खूप गारवा होता. आम्हाला जे बर्थ अलाउड केले होते ते नेमके कोणत्या पॅसेंजर बरोबर होते? विचार करा बरे. एनीवन गेस? नाही ना? ही इज माय फेवरेट क्रिकेट प्लेयर नरेंद्र हिरवाणी. येस, आपल्या इंडियन क्रिकेट टीमचा विकेटकीपर आणि बॉलर. त्याला बघून मी खूप खूप खुश झाली. खूप एक्सायटेड झाली. मी एकदम एक्सायटेड होऊन त्याला मी सांगितले की मी त्याची किती मोठी फॅन आहे ते. तो पण मनमोकळ्या स्वभावाचा होता, त्यामुळे आमच्या गप्पा खूप रंगल्या. आणि गप्पांच्या ओघामध्ये त्याला कळलं की आम्ही कोल्हापूरला देवदर्शनाला जात आहोत. त्याने आमच्या या देवधार्मिकपणाचा त्यावेळी थोडासा मजाक उडवला आणि तिथेच आमच्या डिबेटला सुरुवात झाली. देव अस्तित्वात आहे की नाही? त्या सर्व नास्तिक लोकांचं मत होतं की देव अस्तित्वातच नाही. बराच वेळ गेला. आमच्या बाजूने मी फक्त एकटीच बोलत होती. खूप वेळ गेल्यावरती मी ठरवलं की आता यांना हरवलंच पाहिजे. लहान मोठ्यांचा सन्मान तर मी ठेवतेच, पण आता यावेळी यांना हरवणं जास्त गरजेचं होतं. 8वीत असताना मी साजूक असल्यामुळे अजूनच खूप लहान वाटत होती, त्यामुळे कदाचित त्यांचा तो इगो हर्ट झाला असेल. डिबेट असं सुरू झालं की जो देव दिसत नाही तो अस्तित्वात असेल तरीही आम्ही मान्य करणार नाही. मग मी लगेच म्हणाले की डोळ्यांना तर हवा पण नाही दिसत, पण ती असतेच ना, म्हणूनच आपण श्वास घेऊ शकतो. तर ते लगेच म्हणाले की हवा डोळ्यांनी दिसत नाही, पण ती महसूस तर होतेच ना. मग मी त्यांना जे समजवले त्याच्यानंतर त्यांनी मान्य केलं की देवाचं अस्तित्व असतं किंवा असू शकतं. मी त्यांना समजवले त्यांच्याच भाषेत. हा सर्व संवाद हिंदी भाषेतूनच होत होता. मी म्हणाले, देखो भाई, ये एक दूध का पैकेट है. आप क्या बोलोगे कि दूध का पैकेट है, पर मैं कहती हूँ कि नहीं, ये घी का पैकेट है. मी त्यांना समझालं कि मैं अगर दूध को जमाऊंगी तो वो दही बनेगा, पानी डालूंगी तो छाछ बनेगा, हाँ कि नहीं. और छाछ को अच्छे से मंथने के बाद मक्खन निकलेगा, और मक्खन को अच्छे से तपाने के बाद घी निकलेगा, हाँ कि नहीं. ते म्हणाले, हाँ तो बोलो, घी किस में था? दूध में ही ना. दूध में घी होकर भी नहीं दिखता बगैर मेहनत के, तो उसी प्रकार भगवान भी हम सबके अंदर होते हुए भी नहीं दिखते. सजीव निर्जीव वस्तु, पेड़ पौधे, इन सब के अंदर भगवान है, पर वो मेहनत के बगैर नहीं दिखते.
हमको मन के सारे भेदभाव का मेल निकालकर भगवान पर विश्वास रखने का दही जमाना पड़ता है। नामस्मरण की मंथन से मंथना पड़ता है, तब वह भक्ति का मक्खन तैयार होता है। फिर उसी भक्ति के मक्खन को काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर जैसे अनेक विकारों के अग्नि में तपाकर भगवान रूपी घी के दर्शन मिलते हैं और वो महसूस करते हैं। आता एकदम आमच्या कंपार्टमेंटमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स झाला होता. कितीतरी वेळानंतर त्यांनी माझे खूप कौतुक केले आणि मला त्यावेळी ते सगळेजण हेच म्हणत होते की इतक्या लहान वयात जर मी इतकी तत्त्वज्ञानी असेल तर पुढे नक्कीच काहीतरी खूप मोठं माझ्या हातून घडेल. आता माझ्या आयुष्यात काही घडलं की नाही हे मला माहिती नाही, पण जेव्हा जेव्हा माझ्या धर्माचा पगडा मला खाली जाताना दिसेल तेव्हा तेव्हा मी माझ्या बुद्धीने, वाचेने, माझ्या स्मरणशक्तीने, माझ्या अनेक स्किलने माझ्या धर्माची बाजू मांडेल. मी पहिलेही धर्माच्या बाजूनेच होती आणि मी पुढेही धर्माच्याच बाजूने राहील. माझी धर्मावरची निष्ठा अतूट आहे आणि मी मरेपर्यंत माझ्या धर्माचे रक्षण छोट्या छोट्या का होईना क्षणामध्ये करत राहील. तर कारण माझा विश्वास आहे धर्म रक्षती रक्षतः. तर मित्रांनो, आजची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली, यातून तुम्ही कोणता बोध घेतला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पण मला जे सांगायचे होते ते हे आहे की देव दिसत नसला तरी तो असतोच आणि तो प्रत्येक कणाकणात असतो. तसेच आपण जर धर्माची रक्षा केली तर धर्म आपली रक्षा करतो. या 2 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. तर तुम्हाला ही कहाणी कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भेटूच आपण पुढच्या गुरुवारी नवीन कहाणीसोबत आपल्या अनोखी कथा कट्ट्यावर. धन्यवाद.